आपणाला प्रेम म्हणलं की भलतंच काही वेगळं आठवतं, पण प्रेमामधून काही लोक यशस्वी होतात हे मात्र सत्य आहे. विद्यार्थी जीवनात झालेले प्रेम, एकमेकांची भावना विचार जेव्हा जुळतात त्याला प्रेम म्हणतात. असंच विकास आणि प्रज्ञाच्या बाबतीत घडलं होतं. तिची इच्छा खूप होती की विकास कामाला न जाता एक स्वतःचा काहीतरी उद्योग उभा करून एक चांगला उद्योजक व्हावा, ही तिची प्रज्ञाची खूप इच्छा होती. नेहमी प्रज्ञा वाटायचं बघता बघता स्वप्न सत्य होत गेली आणि तिची विकासबद्दलची तीच इच्छा पूर्ण होत गेली. आणि एके दिवशी म्हणजेच यांच्या लग्नापूर्वी एका भयंकर आजाराने त्रस्त झालेली प्रज्ञा अखेरचा श्वास तिने 2013 मध्ये सोडला आणि 2013च्या नोव्हेंबर एंडिंगला तिचे निधन झाले. आणि आज तिच्यामुळे विकास हा विकासच्या प्रगतीपथावर आहे. विकासच्या पावलाने खूप मोठ्याने चालत आहे आणि तिच्या आठवणीत तो मात्र स्वतःला खूप चांगला समजतो, कारण की आज तिच्यामुळेच विकासचा विकास झालेला आहे. एक चांगला माणूस बनला, पण आज विकासचे वयाचे 45 वर्ष पूर्ण झाले आणि आपण अजून त्यांनी लग्न केलेलं नाही आहे आणि तो करणारही नाही. खरंच यालाच प्रेम म्हणतात आणि खरोखरच तिची इच्छा होती म्हणूनच विकासची इच्छा पूर्ण झाली.